समाचार अब तक, सत्य का साहस। यशोधरा पोलिसांनी गांजा विक्री करणाऱ्या 3 आरोपींना अटक केली आहे। गस्ती दरम्यान पोलिसांनी वांद्रा औद्योगिक परिसरात दुचाकीवरून जात असलेल्या आरोपींना पकडले। झडती घेतली असता त्यांच्याकडून 3.5 किलो गांजा जप्त करण्यात आलाय। चौकशीत आरोपींनी सांगितले की ते हा माल अल्ताफ नावाच्या व्यक्तीला विकणार होते। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मोहम्मद अफरोज शैगोर अंसारी राहणार हबीबनगर टेका, इफ्तिखार अहमद शकील अंसारी राहणार ताजनगर आणि अल्ताफ अहमद राहणार वांद्रा लेआउट यांचा समावेश आहे। दोन्ही आरोपींकडून 2 मोबाईल फोन व 1 मोटरसायकल व 3.5 किलो गांजा असा एकूण 1,52,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। यशोधरा पोलिसांनी NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून तिघांनाही अटक केली आहे। पुढील तपास सुरू आहे। रविवारी आमच्या DB पथक पेट्रोलिंग करत असताना एक गोपनीय सूचना मिळालेली होती की वांद्रा लेआउट जे इंडस्ट्रियल एरिया आहे तिथे 2 मुलं संशयास्पद तिथे एका गाडीवर फिरत आहे। त्या 2 मुलांना आम्ही ताब्यात घेतलं आमच्या DB पथकाने आणि त्यांचे पंचासमक्ष झडती घेतली असता त्यांच्याकडे साधारणतः 3.5 किलो गांजा मिळून आलेला आहे। हा गांजा त्यांनी एक वांद्रा लेआउटमध्ये राहणारा मुलगा आहे अल्ताफ नावाचा त्याला देण्याकरिता आणलेला होता असं सांगितलं। त्यावरून आम्ही अल्ताफ याला पण ताब्यात घेतलेला आहे। दोन्ही आरोपीकडून मोबाईल 2 आणि 1 मोटरसायकल आणि 3.5 किलो गांजा असा एकूण 1,52,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। सदरचा गांजा यांनी कुठून आणला, कोणाला अजून विकणार होते, पुढे यांच्यात कोणी साथीदार आरोपी आहे का याबाबत आम्ही तपास करीत आहोत। सध्या 2 दिवसाच्या पोलीस कोठडीमध्ये आरोपी आहे आणि एक माहिती मिळत आहे की एक मोमीनपुऱ्यामधून कुठल्या तरी एका व्यक्तीकडून त्यांनी गांजा घेतलेला आहे आणि त्यांचा आम्ही शोध घेत आहोत। समाचार अब तक साठी रिंकू पानतावणे, नागपूर।